मैं अफजल शेख, गोंडवी न्यूज़ में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र के बुल्ढाना से एक वीडियो काफ़ी ज़्यादा सोशल मीडिया पर वायरल हो रहा है, जिस वीडियो में आप देख सकते हैं किस तरह से एक पुलिसकर्मी आमदार संजय गायकवाड़ की गाड़ी को धुलते हुए नज़र आ रहा था। ये वीडियो इतना ज़्यादा वायरल हुआ कि इसके बाद संजय गायकवाड़ ने एक प्रेस कॉन्फ्रेंस रखकर इसका खुलासा किया कि ये वीडियो की ये सच्चाई क्या है और उस पुलिसकर्मी ने गाड़ी क्यों धोई, क्या है पूरा मामला। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट में। ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडवी न्यूज़। आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। वीडियो में एंड तक बने रहिए और वीडियो आपको कैसी लगी कमेंट करके ज़रूर बताइए। वीडियो को लाइक, कमेंट, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाऊ, एक तुमच्या गाडी जी आहे स्वतःचं वाहन, एक पोलिसने गाडी धुताना दाखवलं गेलं आहे असं हर्षवर्धन सत्ता माजी आमदार यांनी तो व्हिडिओ फेसबुकला केला। तो गाडी धुताना त्यांना दिसला आहे, पण त्याने ते कृत्य का केलं याचा खोलात जायचा प्रयत्न जे कोणी केलं त्याने जायचा प्रयत्न केला नाही। आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली। तेवढ्या पाठी मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरनं उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती। आणि मग त्याने धाड नाक्यावर कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला। मी त्याला म्हणलो पण असलं काही खात नका जाऊ। आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली। मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव। मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर। आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काय ओकलेला होता ती त्यांनी पुसून काढलेलं आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाही आहे। आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाही आहे। आजचा विषय का? आजचा सकाळचा विषय आहे। आणि हे जे काही विरोधक किंवा तो अंबादास दानव्या रिकामसूड त्या उंदराला काही काम नाही दिलं। हे जे काही झालं की सरकारची माणसं असे करतात, शिंदेचे आमदार असे करतात, हे काही धंदे आम्ही काही करत नाही। आम्ही पण पोलिसांना सन्मान वागवतो, आम्हाला कळतं कायदे का असतात तर, त्यामुळे कोणी गैरसमज करण्याची आवश्यकता नाही। हो, हर्षवर्धन सत्ता असं म्हणताय की जे तुम्ही विकास केला ते पोकळ विकास केला आहे। मुख्यमंत्री येत आहे तर त्यांनी श्वेतपत्रिका काढून न्यायची त्यांनी मागणी केली। मी 8 दिवसाआधीच मुख्य सचिवांना मी केलेल्या सगळ्या कामाचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जर कुठे काम बोगस झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचं पत्र मी स्वतः दिलेलं आहे। माझ्या सर्व कामांच्या संदर्भात कदाचित असं करणारा या देशातला मी पहिला आमदार असेल। त्याच्यामुळं काय व्हायचं ते होईल, पण ज्यांनी काय विकासच केला नाही त्याला विकासावर बोलण्याची काही आवश्यकताच नाही।